नांदेड जिल्ह्यामध्ये होते ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट। आणि म्हणून मी आजच्या या चळवळीमध्ये मला वेगळं काही बोलायचं नाही, कारण 20 मे जवळ आले। आपण 20 मे सांगत असताना 20 मेला किती दिवस राहिले ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। अवघ्या 15 दिवसामध्ये मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मातंग समाजाचा अगोदरचा आवाज घुमला पाहिजे। आणि म्हणून आता आपल्या सगळ्यांना ती जबाबदारी स्वीकारायची। आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना तुम्हाला कोणीही या आंदोलनामध्ये येत असताना कसलीही मदत करणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। हे आंदोलन ना माननीय अमित गोरखेजींचं आहे, ना हे आंदोलन माननीय रमेशदादा पागवे साहेबांचं आहे, ना आंदोलन हे माननीय जितेश आमदार साहेबांचं, विष्णू भाऊचे। हे आंदोलन या महाराष्ट्रातल्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, कष्टामध्ये राहणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या प्रत्येक मागास आंदोलन। आणि म्हणून मला माझ्यासाठी आणि मला पुढच्या माझ्या भविष्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जायचं, ही भावना, ही गुणगान आपण सगळ्यांनी मनाची बांधली पाहिजे। अनेक तज्ञांनी, अनेक मान्यवरांनी या ठिकाणी वेगवेगळी मतं या ठिकाणी व्यक्त केली आहे। सामाजिक चळवळीमध्ये ही चळवळ नव्यानं देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुरू होत असताना आपले महापुरुष, त्यांचे विचार, त्यांचे कार्य, त्यांचे कर्तृत्व आपल्या समोर येत असताना ही चळवळ, या चळवळीच्या माध्यमातून समाज जागा होत होता, पण त्याच वेळेला समाजामध्ये विस्कळीतपणा, दुखणी सुद्धा पडत होती। माझं भाग्य आहे की या चळवळीत नव्यानं एक तरुण युवक म्हणून बाहेर पडत असताना तुम्ही लक्षात घ्या की मी किती भाग्यवान आहे। आजच्या 21व्या शतकामध्ये या विचार मंचावर सर्व नेते जे गेल्या अनेक वर्षापासून फुटलेले होते, विभागले होते, पण त्याचे कारण राजकारण असेल, त्याचं कारण वेगवेगळे विचारधारा असेल, हे सगळे लोक आज एकाच विचारपीठावर, एका मताने, एकाच ठिकाणी एक विचार घेऊन या ठिकाणी उभे आहेत। आणि म्हणून यापेक्षा आनंदाची आणि गोड गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही। आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता एवढंच आवाहन करतो की आम्ही सगळे 20 मेच्या अनुषंगाने या तयारीला लागलो आहोत। आणि तुम्हाला जबाबदारी ही घ्यायची की माझ्या घरातून मी बाहेर पडत असताना मुंबईच्या आझाद मैदानामधून परत येईपर्यंत माझी स्वतःची काळजी मला घ्यायची। भयंकर ऊन आहे, अनेक प्रश्न आहेत, भाकरीचा प्रश्न, त्या ठिकाणी राहायचा प्रश्न आहे, हा स्वतः त्या ठिकाणच्या जबाबदार व्यक्तीने सोडवायचा। आणि म्हणून या आजच्या या बैठकीनंतर या मराठवाड्यातली ही सगळी मुवमेंट आपण सगळ्यांनी हातात घेऊया। आणि या आजच्या या माननीय अविनाशजी घाटे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ज्या हेतून आणि ज्या उद्देशाने ही जी बैठक लावली ती सफल होईल असा विश्वास या निमित्ताने घेऊया। खूप मोठे नेते विचार मंचावर आहेत। एक गोष्ट सगळ्यांना आनंदाची आहे की म्हणजे मी किती भाग्यवान आहे सांगतो की आपल्यामध्ये सत्ताधारी पक्षातले नेते सुद्धा, आमदार सुद्धा, माननीय विधान परिषदेचे आमदार आणि विधानसभेचे अध्यक्ष आमदार, हे सुद्धा आपल्या आंदोलनामध्ये, म्हणजे याच्यापेक्षा दुसरी ताकद काही असू शकत नाही। आणि म्हणून 20 मेला आपल्याला ज्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये अण्णाभाऊ साठेंनी जो 16/1947 चा जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये अण्णाभाऊ म्हणले होते कि देश के इनकलाब बेहिसाब बेलगाम थे, इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे, उस आजादी के पथ पर हम भी तो दिलो जान से थे, गोरे अंग्रेज चले गए, काले अंग्रेज अभी बाकी है, ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, असं म्हणत जे अण्णाभाऊंनी आझाद मैदान गाजवलं होतं ते पुन्हा एकदा तुम्हा आम्हाला 20 मेला गाजवायचंय एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि वेळेअभावी मी सर्वांचं, आयोजकांचं आणि सगळ्या माझ्या नांदेड जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय भीम, जय भारत। धन्यवाद सचिन भाऊ। मध्ये पण खूप जागा आहे, वर पण खूप जागा आहे, जरा मध्ये या। तुम्हाला आवाज येतो का? विनंती केल्यानंतर सुद्धा तुम्ही मध्ये येत नाही, यानंतर